हेलो एव्हरीवन, वेलकम, गुड मॉर्निंग. तुमच्या बोनस व्हिडिओच्या सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येस, आणि अभिनंदन, कारण तुम्ही ते 3 दिवसाचं कोर्स पण कंप्लीट केलं आणि तुमच्या बोनस व्हिडिओचा फर्स्ट व्हिडिओ पण कंप्लीट केला असेल. जर तुम्ही तो कंप्लीट केला नसेल तर आधी ते कंप्लीट करा, नंतरच या व्हिडिओला कंटिन्यू करा. येस, तर आपण जास्त डिस्कस न करता आपण लगेच स्टार्ट करूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 7 हॅबिट्स जे आपल्याला असायलाच पाहिजे. येस, जर तुम्हाला ते हॅबिट्स माहित नसतील तर लगेच तुम्ही जो पहिला व्हिडिओ आहे बोनस व्हिडिओचा तो पहा, नंतर या व्हिडिओला या. तर हा आहे व्हिडिओ 2. येस, तर आपण आज पाहणार आहोत. आज काय पाहणार आहोत मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण जो काही पैसा कमवतो, पैसा आपण टिकवू शकत नाही. आपल्या वेगवेगळ्या चुका होतात, मिस्टेक होतात आणि ज्यामुळे आपला खूप मोठा लॉसेस होऊ शकतो. तर आपण तेच आज मिस्टेक पाहणार आहोत. येस, लेट्स नाउ स्टार्ट. वाव, येस, द मनी ट्रॅप. येस, म्हणजे आर्थिक समृद्धी थांबवणाऱ्या 7 चुका जे गंभीर आहेत ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर येस, कमवण्यापेक्षा चुका टाळणे खूप महत्वाचं आहे. येस, म्हणजे जेव्हा आपण चुका टाळतो तेव्हा आपण लॉस तर थांबतो. आपला जो पैसा आहे वाढेल न वाढेल तो नंतरचा भाग. येस, पण जो आपला लॉस होणार आहे तो लॉस तुमचा नक्कीच कमी होईल. या गोष्टीवर तुम्ही याग्री आहात का नाही? याग्री असेल तर कमेंट मध्ये याग्री. येस, तर चांगली इन्कम असूनही लोक मागे का पडतात? कारण त्यांच्या दररोज नकळत काय होतात, छोट्या छोट्या मिस्टेक करत असतात ना, त्या मिस्टेक मुळे ते फायनान्शियल ग्रोथ करू शकत नाही. आणि हे फक्त तुमच्या भोवतीने अनेक लोक आहेत, ते अनेक लोकांच्या ह्याच मिस्टेक मुळे ते समोर जाऊ शकत नाही. येस, तर जितकी संपत्ती नवीन कमाईतून निर्माण होते त्यातून अधिक ती चुका टाळण्याने टिकते. येस, तर आज पाहणार आहोत आपण 7. आपण 7 हॅबिट्स पाहिलं, आता पाहणार आहोत 7 मिस्टेक जे आर्थिक फायनान्शियल मिस्टेक जे आहेत 7. तर पहिली मिस्टेक आहे, तर बघा, खर्च नियंत्रण आणि बजेटिंग. जेव्हा तुम्ही इन्कम येतं, तुमची इन्कम वाढताच काय होते, जशी जशी तुमची इन्कम वाढली किंवा बोनस मिळतो, ते जेव्हा तुम्ही म्हणजे सॅलरी, एकूण एक तुमची सॅलरी वाढते, त्या सॅलरी इन्कम वाढले तेव्हा तुमचे खर्च पण वाढतात. का बरं असं होत असेल? कारण खर्च तुमची ते तितकेच असायला पाहिजे, परंतु खर्च का बरं वाढतात? कारण तुमच्या काय होते, तुमचा माइंडसेट हा बदलतो. केव्हा? जेव्हा तुमची इन्कम वाढते तेव्हा. आणि तुम्हाला ते इन्कम वाढली तर तरी पण तुमचे एक्सपेन्सेस आहेत, जे खर्च आहेत, ते खर्च तितकेच असायला पाहिजे. पण तुमचे उलट काय होते, जसं इन्कम वाढली तर इन्कम वाढली की तुमची एक्सपेन्सेस वाढतात. तर बघा, तुम्हाला तसं करायचं नाही. तुमचा जो काही इन्कम आली तर महागडा फोन आहे तो घेऊ नका. एखादी नवीन गॅजेट्स आहे तो घेऊ नका. गरज नाही, ऑलरेडी तुमच्याकडे आहे तर घ्यायची गरज आहे का? नाही. तर बघा, जर इन्कम सोबत खर्च न वाढत तुमची सेव्हिंग आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे, हे आधी वाढायला पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग, तुम्ही खर्च वाढवू नका. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग, सॉरी, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग वाढवली तर तुमची खरी ग्रोथ आहे. तर ती चुका करू नका. दुसरी चूक आहे महिन्याचे बजेट नसणे. जे का तुम्ही खर्च करणार, इन्कम येते आणि एक्सपेन्सेस होतात, पण तुमचे बजेट नसते. आपण काय घेणार आहोत, आपण कुठे कुठे खर्च करणार आहोत, कुठून इन्कम येणार, ते कोणती इन्कम कुठे जाणार आहे, ते आपण कधी बजेटच करत नाही. आणि त्या बजेट नसल्यामुळे आपला पैसा जिथे जाता आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि आपला जो बजेट आहे, जो मंथली इन्कम आहे, कदाचित ते शेवटपर्यंत सेव्ह होतच नाही. आणि जर आपण आधी एक्सपेन्सेस केला, खर्चच केला, तर शेवटपर्यंत आपली सेव्हिंगही होत नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण होत नाही. म्हणून तुमचा बजेट असायलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या पैशावर तुमचं नियंत्रण असणे खूप महत्वाचे आहे. फायनान्शियल कंट्रोल. तर बघा, तिसरी आणि चौथी मिस्टेक काय, म्हणजे क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर. म्हणजे तुम्ही स्वतःवर कर्ज घेऊन करून घेता. म्हणजे तुमच्याकडे
अनेक क्रेडिट कार्ड असू शकतात. तर बघा क्रेडिट कार्ड हे खूप म्हणजे धोकादायक ठरत असतात. हे तुम्ही चांगला वापर करत असाल तर नक्कीच चांगले आहेत. परंतु त्याचा गैरवापर केला तर तो खूप मोठा तुमचा घातक ठरू शकतो. म्हणजे क्रेडिट कार्ड का बरं घातक ठरते? ज्याचं तुम्ही घेतलं, पैसे घेतलं, तर त्या इंटरेस्ट रेट आहे तो खूप मोठा जास्त आहे आणि आपल्याला खूप मोठा त्याचा इंटरेस्ट पे करावा लागतो. त्यासाठी क्रेडिट कार्ड आहे त्याचा कमीत कमी वापर करा आणि चांगला वापर करा. ओके. त्यानंतर चौथी आहे इमर्जन्सी फंड नसणे. जे का तुमच्या आपत्कालीन कंडिशनमध्ये, इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुम्हाला काय झालं किंवा तुमच्या कुटुंबावर कोण जो जो काही संकट आला, तर त्या संकटावर मात करण्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे इमर्जन्सी फंड. पण तो तुमच्याकडे नसते. येस. तर ही खूप मोठी मिस्टेक आहे. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला इमर्जन्सी फंड तयार करणे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अचानक ओढवणाऱ्या वैद्यकीय आणि इतर संकटाचे कोणताही रोकड किंवा शिल्लक न ठेवणे ही खूप मोठी आपली मिस्टेक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इमर्जन्सी फंड तयार करणे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर चुकीची गुंतवणूक आणि इन्शुरन्स नसणे. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जे काही सेव्हिंग केलं तर थोडीफार सेव्हिंग केलं आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण चुकीची इन्व्हेस्टमेंट करतो. ज्या ठिकाणी आपली प्रॉफिट न होता लॉसच होत असेल किंवा एखाद्याने सांगितलं, येस माझ्या मित्राने सांगितलं आणि मी इन्व्हेस्टमेंट केलं, तर असं करू नका. जेव्हा तुम्ही असं करता तर ते तुमचा खूप मोठा लॉस होतो आणि खरंच लॉस होतेच. कारण की आपण स्वतःचं नॉलेज नसताना, स्वतःची स्टडी न करता आपण दुसऱ्यानं सांगितलं म्हणून आपण केलं आणि आपण मार्केट व्होलॅटाईल असल्यामुळे जेव्हा आपण तो लॉसेस मध्ये जातो आणि तो लॉसेस बुक करून आपण बाहेर पडतो. तर असं करायचं का? तर नाही. ही सुद्धा खूप मोठी चूक आहे तुमची. त्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स तुमच्याकडे नसणे ही खूप मोठी मिस्टेक आहे. तर तुम्हाला इन्शुरन्स कडे पण दुर्लक्ष न करता तुम्हाला ते इन्शुरन्स घ्यायचे आहेत. जसं की लाईफ इन्शुरन्स असो, टर्म इन्शुरन्स, हे दोन्ही इन्शुरन्स आहेत तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर सर्वात मोठी चूक म्हणजे ऍक्शन न घेणे. आता तुम्ही दररोज तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, काहीतरी शिकत आहात, परंतु तुम्ही काही त्यावर ऍक्शनच घेत नसाल, तर ही खूप मोठी मिस्टेक आहे. तर ही सुद्धा तुम्हाला मिस्टेक करायची नाही. ओके. जे काही तुम्ही शिकता त्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करत जा. फक्त इन्फॉर्मेशन घेऊन तुमचा काहीच फायदा होणार नाही. त्यावर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केला, तर ती ऍक्शन घेतले तर तुमची त्यावर म्हणजे त्यामुळे तुमची ग्रोथ होऊ शकते. परंतु तुम्ही ऍक्शनच घेतला नाही तर ज्या ठिकाणी आता तर 5 वर्षांना पण तिथेच राहाल आणि 10 वर्षांना पण तिथेच राहाल. तर तुम्हाला ऍक्शन घेणे खूप महत्वाचे आहे. येस. तर आता तुम्हाला आज काय ऍक्शन घ्यायची आजच्या या व्हिडिओ? तर 7 तुम्हाला आता 7 आपण मिस्टेक पाहिलं तर 7 मिस्टेक पैकी कोणत्या मिस्टेक तुमच्याकडून होत आहेत ते आजच तुमच्या डायरीमध्ये लिहून करा. आणि ते चुका होत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही ते म्हणजे चुका टाळू शकता ते सुद्धा तुम्ही विचार करा. आणि कॉल टू ऍक्शन काय? टुडे आय चूज माय स्मार्ट फायनान्शियल डिसिजन. एक कमेंट तुम्हाला टाईप करायचं आहे. येस. आणि नेक्स्ट व्हिडिओचा प्रिव्ह्यू काय? आपण तर बघितलंय, पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत की सामान्य पगार असताना प्रचंड पैसा कसा कमवायचा आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहात. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही न चुकता पाहणार आहात. हे तुम्ही कमेंटमेंट करा. जर तुम्ही नाही पाहिलं तर कदाचित तुम्ही तो मिस करू शकता. तर तुम्हाला मिस करायचे नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. येस. आणि तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील किंवा तुम्ही इथून काहीतरी लर्न करत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता आणि वेगवेगळ्या तुम्हाला प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि अनेक लोकांना हे शिकायला मदत पण करा. येस. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ घेऊन. तर थँक्यू सो मच. थँक्यू.